पावसाने जोर वाढवलेला आहे। अनेक भागात आता जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। ही आत्ताची ताजी अपडेट आहे। मुंबईत पावसाचा जोर वाढलाय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। मुंबईत आता सध्याची पावसासंदर्भातली काय स्थिती आहे? हवामान विभागाने मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला होता। काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सध्या या ठिकाणी आपण बघतोय की मी दादर शिवाजी पार्क भागात आहे आणि या ठिकाणी पावसाने आहे ते पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे। सकाळपासूनच काही भागात मुंबईचा पाऊस पडतोय, मात्र काही भागांमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे आणि जोरदार मुसळधार पाऊस आहे तो सध्या सुरू झालेला आहे। काही क्षणापूर्वी या ठिकाणी पावसाला आहे ती सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाने पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला होता। गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आहे ते पहाटेपासूनच मुंबईच्या काही भागांमध्ये आहे ती हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा पावसाची आहे ती सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईतील काही भागांमध्ये अतिमुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या सरी पडतील अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त केलेला होता आणि या ठिकाणी मुंबईसह ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल या भागांमध्ये पावसाचा मुसळधार पाऊस पडेल अशा पद्धतीचा एक अंदाज आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता। यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने देखील काही सूचना केलेल्या आहेत। वाहतूक सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी देखील वाहतूक सेवा असेल ही विस्कळीत होऊ नये यासाठी देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। जेव्हा पहिलाच पाऊस पडलेला होता त्यावेळी मुंबईची लोकल सेवा आहे ती विस्कळीत झालेली होती, त्यामुळे यावेळी आज देखील होऊ नये आणि ज्या पद्धतीचा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।